एका चांगल्या बायकोसारखं वागायचं म्हणून आज नवऱ्याला विचारलं, की जेवणामध्ये काय बनवू? तर त्यांनी युनिव्हर्सल आन्सर दिलं, काहीही. म्हटलं चला त्यांनी तर काही सांगितलं नाही, पण दिवाळी गेली आणि गोडधोड खाऊन खरंच खूप कंटाळा आलाय. मग काहीतरी चमचमीत कुळथाचे शेंगुळे बनवावे. आणि आमच्याकडे ना म्हणजे माझ्या माहेरी तरी कुळथाची जिलेबी म्हणतात, सासरी कुळथाचे शेंगुळे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मग त्यासाठी लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि थोडेसे जिरे घालून वाटण बनवून घेतलं. हे वाटण पिठामध्ये टाकून मीठ आणि हळद टाकलं आणि छानपैकी कणिक मळून घेतलं. त्यानंतर जिलेबी बनवायला घेतली आणि अचानक ना मला काम करता करता लहानपणीची आठवण आली, की लहानपणी मी आणि माझी बहीण मम्मीला हेल्प करायचं हे बनवायला आणि मस्तपैकी गप्पा मारत मारत सगळे कामं व्हायचे. पण आता सगळं बदललंय. आता बघा ना, मी मुंबईला, बहीण पुण्याला, आई वैजापूरला, म्हणजे सगळ्या गोष्टी किती चेंज होतात ना नंतर. असो, दिस इज लाईफ. आणि जिलेबी बनवण्याचे शेप्स ना मी युट्यूबवर बघितलेले. त्या पद्धतीने सुरुवातीला ट्राय केलं, पण 4-5 बनवले आणि तेवढ्यातच मला कंटाळा आला. म्हटलं याला खूप वेळ लागतो, एवढा वेळ तर काही नाही आपल्याकडे. मग फटाफट रेग्युलर पद्धतीने करून घेतले. यात रिद्वी सुद्धा मला हेल्प करत होती आणि छान छान एक्सप्रेशन सुद्धा देत होती. त्यानंतर जिलेबी बनवून झाली, फोडणी द्यायला घेतली. 2 पळी तेल टाकलं, जिरे मोहरीची फोडणी घातली आणि कढीपत्ता टाकला. पण तेल तापलं होतं त्याच्यामुळे तो खूपच जोरात उडाला. वाटण थोडंसं उरलेलं होतं ते फोडणीत घातलं आणि थोडंसं हळद घालून पाणी टाकलं. आपण जे कणिक भिजवलं त्यातलं थोडंसं कणिक साईडला घेतलं, त्यात पाणी टाकून स्लरी बनवली. ते सुद्धा या फोडणीत घातलं जेणेकरून ताटसर रस्सा तयार होईल. त्यानंतर शेंगोळे टाकून घेतले, मीठ टाकलं आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट शिजू दिलं आणि मस्तपैकी आपले कुळथाचे शेंगोळे रेडी आहेत. आणि बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी बघितलंय की येलो कलरची ही डिश रेडी होते, बट ती रेसिपी वेगळी असते. गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ मिक्स करून ती बनवलेली असते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय.